नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट परीक्षा 3 आपल्या सर्वांनी सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर आता जाहिराती अपलोड करण्याचं काम सुरू आहे आणि या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील. पवित्र पोर्टलच्या टॅबवरती आपण गेल्यावरती ज्या वेळेसला आपल्याला ह्या संपूर्ण जाहिराती अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर आपण प्रेफरन्स जनरेट करणार आणि त्यानंतर ते लॉक देखील करणार आहोत. ही लॉक करण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि तेवढीच सोपी देखील आहे. त्यासाठी काल तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. त्याचं थोडंसं तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करण्याचं काम केल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी कोणते प्रेफरन्स द्यायचे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता, याची मला 100% खात्री आहे. आता मी ज्या वेळेसला फेज 2 साठीचे प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यूचे दिलेले होते त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची योजना केलेली होती आणि कशा पद्धतीचे प्रेफरन्स दिले होते, ज्यामध्ये मला एकूण जर प्रेफरन्स पाहिले तर हे संपूर्ण प्रेफरन्स तुमच्या समोर आहेत बंधू भगिनींनो. एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहूया आपण, मला एकूण प्रेफरन्स किती आले होते तर एकूण प्रेफरन्स होते 525. एकूण प्रेफरन्स होते 525 आणि माझी निवड जी झालेली होती ती पहिल्या 26, म्हणजे मला ज्या आलेल्या जागा होत्या, ज्या 10 ठिकाणी मला इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं त्या ठिकाणी माझं सिलेक्शन होण्यासाठीचे जे मी प्रेफरन्स दिलेले होते 525 प्रेफरन्स होते. आत्ता ते प्रेफरन्स लिमिटेड झालेले आहेत, फक्त आणि फक्त 50 होते. 50 आता प्रेफरन्स असणार आहेत. आता हे 50 प्रेफरन्स देखील तुम्ही कसे द्यायचे यावरती मी तुम्हाला काल व्हिडिओ दिला आहे. पण ते करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी देत आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स देताना तुम्हाला तुमचा स्कोरचा देखील विचार करावा लागणार आहे. मी काल तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला काही संस्था या 20%, 40%, 60%च्या देखील येतील. जे अभियोग्यताधारक 100पेक्षा कमी आहेत अशा अभियोग्यताधारकांनी त्यानुसार स्ट्रॅटेजी अवलंबली पाहिजे. त्यामध्ये 20, 40, 60च्या संस्थांचाही विचार केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी पहा, तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी 20%च्या या संस्था आहेत, 20%च्या संस्था आहेत, या 40%च्या संस्था आहेत, एडेड संस्था आहेत आणि यांचा देखील मी प्रेफरन्स दिलेला होता आणि मी लॉक देखील केलेलं होतं. तुम्हाला शेवटी लॉक करायचं असतं, पहा ही लॉकची डेट असते, अशा पद्धतीने ते लॉक करायचं असतं. आता आपण पाहूया मी सुरुवात कुठून केली होती आणि त्यामागचं कारण काय होतं. पहा आता इथे अर्जदाराचं नाव, म्हणजे अशा पद्धतीचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन लॉक प्रेफरन्सेस ऑफ द ॲप्लिकंट विथ इंटरव्ह्यू टेट 2022 फेज 2 आणि 2022चे विथ इंटरव्ह्यूची फेज 2 2025मध्ये झाली होती. 8 मे 2025ला हे आम्ही लॉक केलेलं होतं, म्हणजे ह्याच 1 वर्षापूर्वी म्हटलं तरी चालेल. आणि त्यानंतर मग काही दिवसातच इंटरव्ह्यूची प्रक्रिया चालू झाली आणि 8 दिवसामध्ये डॉक्युमेंटेशन पूर्ण झालं आणि पुढील 8 दिवसामध्ये आमचं जॉईनिंग ऑगस्टमध्ये 1 ऑगस्टपासून जॉईनिंगच्या तारखा सुरू झाल्या आणि त्यानंतर 1 ऑगस्टपासून सर्व महाराष्ट्रामध्ये फेज 2चे कॅन्डिडेट जॉईन होण्यास सुरुवात झाली. आता इथे पहा, एक लक्षात ठेवा, विथ इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला काही संस्थांची नावं देणार आहेत. काही संस्था अशा संस्था आहेत का ज्या अभियोग्यताधारकांकडून एकही रुपया घेत नाही. माझा होम डिस्ट्रिक्ट आहे पुणे, माझा होम डिस्ट्रिक्ट आहे पुणे, पण माझा पहिला प्रेफरन्स तुम्ही जर पाहिला असेल या ठिकाणी पहा, मी माझा दिलेला पहिला प्रेफरन्स होता मुंबई, माझा दुसरा प्रेफरन्स होता सोलापूर. याचं कारणसुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट करतो आहे. इथे पहा तुम्हाला सिरियल नंबर दिलेत. सिरियल नंबर तुम्ही पाहिले, जवळपास 550 प्रेफरन्स मला आहेत. डिस्ट्रिक्ट पहा, तुम्हाला तो जिल्हा निवडायचा असतो, तुम्हाला मी कालच सांगितलं. एकतर स्वजिल्ह्यापासून तुम्ही सुरुवात केली तरी चालेल
किंवा तुम्हाला काही महत्त्वाच्या संस्था माहिती असतील ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला तुम्हाला समजा विदाऊट इंटरव्ह्यूला तर त्या संस्था नाही आहेत, परंतु विथ इंटरव्ह्यूला आणि क्वालिटीला प्राधान्य देणाऱ्या संस्था आहेत, तर त्यांचा देखील तुम्ही त्याच्यामध्ये विचार करू शकता. विथ इंटरव्ह्यू तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ते स्पेशल सांगतो आहे, तर तुम्ही त्या संस्था देखील निवडू शकता. आता त्यानंतर तुम्हाला लेवल दिली पहा, सेकंडरी लेवल आहे. सेकंडरी माध्यमिकसाठी आपण जर पाहिलं तर मीडियम आहे, इंग्लिश मिडियमसाठीची जागा आहे. डिझायनेशन जर पाहिलं तर हायर सेकंडरी टीचर म्हणजे 11वी-12वीचे शिक्षकांसाठी आहे. पे स्केल जर पाहिलं तर शिक्षण सेवकाचं 20,000 पे स्केल त्या ठिकाणी शिक्षण सेवकासाठी आहे, ते दिलं आहे. एड टाईप असतो पहा, AIDED, एडेड म्हटलं, एडेड म्हणजे 100% ती जागा आहे. सब्जेक्ट जर पाहिलं तर फिजिक्स सब्जेक्ट आहे. टीचिंग मिडियम जर पाहिलं तर इंग्लिश आहे. प्रेफरन्स नंबर मी 1 दिला आहे. तुमच्यासाठी आत्ताच सांगतो, मी जे 550 जवळपास प्रेफरन्स जे दिलेले होते त्यापैकी पहिल्या 26मध्येच मला 10च्या 10 माझ्या जागा आलेल्या होत्या. त्या कशा आलेल्या होत्या आणि तुम्हाला तर या ठिकाणी 50 प्रेफरन्स असणार आहेत. थोडंसं डोकं लावून जर प्रेफरन्स दिले तर तुम्हाला देखील ज्या 3 जागांवरती तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी होणार आहे, म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी जाण्यासाठीचं सिलेक्शन म्हणतो आहे मी, तिथे तुम्हाला इंटरव्ह्यू अटेंड करण्यासाठीचं जे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागून जाईल आणि तुम्हाला 3 ठिकाणी इंटरव्ह्यू देण्याची संधी 100% मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील होणार आहात. आता मी मुंबई का दिलं होतं, तर ही मुंबईची खूप महत्त्वाची संस्था आहे. भारतीय विद्याभवन नावाची ही संस्था आहे सेकंडरी, आणि याच्यामध्ये मी प्रेफरन्स नंबर 1 दिलेला होता, कारण की ही अभियोग्यताधारकांकडून 1ही रुपया घेत नाही. विदाऊट एनी मनी ही अभियोग्यताधारकांचं सिलेक्शन करणारी ही मुंबईची एक महत्त्वाची संस्था आहे. त्यानंतर सेकंड संस्था मी तुमच्यासोबत या ठिकाणी 2 नंबरला मी प्रेफरन्स दिलेला होता. पहा, मी विचार असा केला की आपल्याला जॉईन करायचं आहे, पुणे जिल्हाच पाहिजे असा मी विचार अजिबात केला नाही, पण पुण्याचे देखील प्रेफरन्स मी दिलेत. पहा पुढे तुम्हाला पाहायला मिळेल ते, म्हणजे मी डोकं वापरताना थोडंसं बाहेरचं देखील डोकं वापरलं आणि दुसरी गोष्ट पुण्याचे देखील प्रेफरन्स देऊन मग मी पुढचे प्रेफरन्स दुसऱ्या जिल्ह्यांचे दिले. तुमच्या लक्षात येईल आता. फक्त पहिले 2 प्रेफरन्स मी बाहेरचे दिलेले होते, ज्यांच्याबद्दल मला 100% खात्री होती इथे आपल्याला फुकट घेणार. आणि माझ्यासारखेच महाराष्ट्रातील बरेचसे अभियोग्यताधारक, जवळपास 99.99% अभियोग्यताधारक जर पाहिले तर हे गरीब आहेत. त्यांच्याकडं त्या ठिकाणी अगदी डोनेशन देण्यासाठी देखील पैसे नाही आहेत. मला माहिती आहे, माझी ही अवस्था तीच होती आणि म्हणून मी अशी तयारी ठेवली होती की कुठंही होईल तिकडं होईल, काळजी करायची नाही. पण स्वामी कृपेने मला पुणे जिल्हाच भेटला आणि पुणे जिल्ह्यातलं देखील टॉपचं कॉलेज त्या ठिकाणी मिळालं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर पुणे, सोलापूरचं मी पाहिलं तर सोलापूरचा दुसरा प्रेफरन्स दिला आहे मी. DAV कॉलेज ट्रस्ट अँड मॅनेजमेंट सोसायटी न्यू दिल्ली ही संस्था सोलापूरची आहे. दयानंद म्हणून सोलापूर जर पाहिलं तर फेमस संस्था आहे सोलापूरमध्ये असणारी ही, आणि तुम्ही हिला देखील प्रेफरन्स 100% देऊ शकता. ही देखील संस्था क्वालिटीलाच प्राधान्य देणारी आहे. या दोन्ही ठिकाणी मी वेटिंगला होतो. या दोन्ही ठिकाणी माझा नंबर लागलेला होता. मुंबईसाठी मी 2दा इंटरव्ह्यू दिलेले होते, त्यामुळं मी पुन्हा दुसऱ्यांदा मुंबईला गेलो. पहिल्यांदा गेलो असता त्यांनी मला असाही प्रश्न विचारला होता. पहा, बऱ्याचदा असंच देखील होतं. त्यांनी मला असा प्रश्न विचारलेला होता की तुम्ही आमच्या संस्थेला 2 नंबर का दिला आहे, तुम्ही 1 नंबर का नाही दिला. म्हणून मी सेकंड फेजला थोडासा विचार केला, परत आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे, ही संस्था आपल्याला येणार आहे, 1 नंबरलाच द्यायची. पहा, थोडंसं वेगळं प्लॅनिंग देखील आपण आपल्या डोक्यामध्ये करता आलं पाहिजे. थोडंसं त्यांनाही खुश करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे थोडक्यात खुश करतं म्हणजे काय, देणे घेणे नाही म्हणत मी, त्या ठिकाणी आपलं देखील इम्प्रेशन त्यांच्यामध्ये पडलं पाहिजे, अशा प्रकारचं काहीतरी केलं पाहिजे. प्रेफरन्स मॅटर करत नाही आहे. काही जणांना अगदी त्यांनी दिलेले काही प्रेफरन्स असतील, आता 50मध्येच येणार आहे, लक्षात ठेवा. आता इथे 3 नंबरची संस्था पहा. 3 नंबरची संस्था मी घेतलेली होती डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे. ही पुण्याची संस्था आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर मी 3 नंबरचा प्रेफरन्स दिलेला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथे पुणे 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 जे प्रेफरन्स दिलेत हे सर्वच्या सर्व प्रेफरन्स
मी जवळपास जर पाहिले तर पहा मी काय केलं मी तुम्हाला काल एक टॅक्ट सांगितले होते, स्वजिल्हा द्या आधी. तुम्हाला स्वजिल्ह्यात काम करायचं आहे ना, आधी स्वजिल्हा देण्याची तुमची तयारी असली पाहिजे. जवळपास 25 पहा, पहिले माझे 25 प्रेफरन्स पुणे जिल्ह्याचेच आहेत. तुम्हाला मी कालच सांगितलं होतं, एक ट्रिक दिली होती, तुम्ही आधी स्वजिल्हा निवडा. तुमचा जेमतेम मिडियमचा स्कोर आहे, स्वजिल्हा निवडून तुम्ही मग त्या ठिकाणी जवळच्या जिल्ह्यापासून सुरुवात करा, मग शेजारचे जिल्हे घ्या. आता मला पुणे जिल्ह्याला शेजारचा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आहे. अहिल्यानगर अहमदनगर आम्हाला जवळ आहे, बरोबर. म्हणजे अगदी आम्ही संगमनेरच्या पुढे, संगमनेर म्हणजे आमच्यासाठी जवळ आहे असं आम्ही मानतो. शेजारी आमचा आंबेगाव तालुका, आंबेगावच्या शेजारी जुन्नर आहे, आळेफाटा आहे, आणि आळेफाट्याच्या पुढे जर गेलं तर तिकडे लगेच अहिल्यानगरचा जिल्हा चालू होतो. अहिल्यानगरची संस्था बघा मी कोणती दिली होती, तुमच्या लगेच लक्षात येईल की अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था आहे, जिचं थोडंसं कोर्ट मॅटरमुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. बरेचसे अभियोगिताधारक खरं तर अडकले आणि त्या ठिकाणी इथे इंटरव्ह्यूसुद्धा झाले, पण त्याचा काही रिझल्ट मागच्या फेजमध्ये त्यांनी दिलेला नाही. त्याच्यानंतर मी दुसरी पहा, अहिल्यानगरची संस्था होती 27 नंबरला, पण मला एवढ्या खाली जाण्याची वेळ आली नाही. माझी 10 नंबरची संस्था होती अहिल्यानगरची, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर ही माझी आलेली, मला इंटरव्ह्यूसाठी आलेली सगळ्या शेवटची संस्था. म्हणजे माझा जो कट ऑफ होता, म्हणजे मी ज्या जागा दिल्या होत्या 550 जागा दिल्या होत्या आणि मला प्रेफरन्स मिळाले होते पहिले 26. आता इथे पाहूया आपण, इथे जर विचार केला तर 3 नंबरची संस्था ही पुण्यातली खूप महत्त्वाची मोठी संस्था आहे, जसं की डेक्कन एज्युकेशन सोसायटी. त्यानंतर पुण्यातलीच मॉडर्न एज्युकेशन सोसायटी हायरसाठी जागा दिली होती, फिजिक्ससाठी जागा दिलेली होती, इथे देखील माझा काही नंबर लागलेला नाही. त्यानंतर पुण्याचीच 5 नंबरची संस्था मी दिली होती भारतीय विद्यापीठ. इथे देखील हायर सेकंडरीचं मेरिट थोडंसं 1-2 मार्कांचं माझ्या पुढे मेरिट असल्यामुळं मला तिथे काही माझा नंबर लागला नाही. म्हणजे पहिल्या 2 ठिकाणी माझे म्हणजे 10 मधल्या पहिल्या 2 संस्था मला आल्या, पहिल्या 2 आल्या. त्यानंतर मला तिसरी संस्था आलेली होती 6 नंबरची संस्था. 6 नंबरची संस्था तुम्हाला इथे दिसत असेल, शिक्षण प्रसारक मंडळी पुणे. ही पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक नावाजलेली संस्था आहे. विदाऊट एनी मनी ही संस्था कॅन्डिडेटला प्रेफरन्स देते आणि ज्या ठिकाणी मी आजही जॉब करतो, ज्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं, हीच ती शिक्षण प्रसारक मंडळी, ज्या ठिकाणी मी 1 वर्षापूर्वी बेरोजगार होतो आणि 2022 टेटच्या आधारावरती आमची निवड विथ इंटरव्ह्यूला या संस्थेमध्ये झाली. ती संस्था म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळी. या संस्थेच्या जागा जर पाहिल्या, या संस्थेच्या संस्था जर पाहिल्या तर या ठिकाणी आपण विचार केला तर यांच्या 4 ठिकाणी साधारणतः संस्था आहेत. म्हणजे एक तर पुण्यामध्येच 2 ठिकाणी आहे आणि उरलेले 2 ठिकाणं आपण जर पाहिलं तर एक संस्था सोलापूरला आहे आणि एक संस्था मुंबईला आहे. मुंबईचं रुईया कॉलेज तुम्ही ऐकलेलं असेल, खूप महत्त्वाचं फेमस कॉलेज आहे. आणि त्या ठिकाणी सोलापूरला देखील एक ब्रांच आहे. आणि पुण्यामधलं सगळ्यांना माहिती असेल ज्या ठिकाणी मी वर्क करतो, SP कॉलेज, पुण्यातलं SP कॉलेज देखील शिक्षण प्रसारक मंडळीचं आहे. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर पुरातन काळामध्ये अतिशय महत्त्वाचं जे कॉलेज होतं, शाळा होती जिची निर्मिती झाली, नुमवी नावाची शाळा, नूतन मराठा विद्यालय म्हणून आणि ज्युनियर कॉलेज म्हणून हे कॉलेज आहे. तर हे सर्व हे शिक्षण प्रसारक मंडळीचं आहे. आता मी हे याच्याविषयी जास्त का सांगतोय तर मला जास्त माहिती असल्यामुळं तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचली पाहिजे. आणि मी तुमच्यासाठी मी इथे आवर्जून एक गोष्ट सांगतो की मी त्या संस्थेमध्ये इंटरव्ह्यूला जाण्याआधी, पहा बरं का मी काय बोलतोय, शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये मी इंटरव्ह्यूला जाण्याआधी मला या संस्थेविषयी काहीच माहिती नव्हती. मला या संस्थेविषयी काहीच माहिती नव्हती. अगदी या संस्थेचं SP कॉलेज आहे हे देखील मला माहीत नव्हतं. माझं नशीब त्या ठिकाणी खरं तर तिथे गेल्यावरती कळलं की यांची अशा संस्था आहेत. कारण की बऱ्याचशा संस्थांविषयी आपल्याला माहीत नसतं किंवा त्यांची कोणती कॉलेज आहेत, तिथे गेल्यावरती मी इंटरव्ह्यूला गेल्यावरती मला समजलं. त्यामुळं इथे देखील तुम्हाला क्वालिटीलाच प्राधान्य दिले जाते. SP कॉलेजच्या देखील काही जागा समजा आल्याच
आम्हाला इंटरनलच्या काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळं तर त्या जागा जर आल्या रोस्टरच्या माध्यमातून तर तिथे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर पुणे 7 नंबरचा प्रेफरन्स दिला होता. म्हणजे पहा, आता मला शिक्षण प्रसारक मंडळीचा 3 नंबरचा इंटरव्ह्यूला प्रेफरन्स आलेला होता. त्यानंतर पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन पुणे, म्हणजे ही PDEAची संस्था आहे. मला वाटलं चला आपल्या जवळचं एक कॉलेज आहे, ओतूरचं कॉलेज आहे, PDEAचं आहे, समजा नंबर लागला तर तिथे आपण जाऊ शकतो, म्हणून मी प्रेफरन्स दिला होता 7 नंबरचा, पण मला याची काही जागा आली नाही. त्यानंतर 8 नंबरची देखील मला जागा आली नाही, विद्या प्रसारणी सभाची. 9 नंबरची मी दिलं होतं भोर एज्युकेशन सोसायटी, त्याची देखील मला जागा आली नाही. त्यानंतर 10 नंबरचा प्रेफरन्सची जागा मला 4 नंबरसाठी आली होती, श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ. आणि ही पहा, इथे जर पाहिलं तर 9वी 10वीची जागा आहे तरी मी 10मध्ये दिली आहे. 9वी 10वीची जागा आहे तरी मी टॉप 10मध्ये दिली आहे. का तर मला आणि थोडंसं जवळ होतं. माझं गाव देवगाव आहे, पिंपरखेडच्या जवळच जर पाहिलं तर बेल्हे मार्गे मी आणेच्या जवळपास जाऊ शकतो, किंवा या आणि संस्थेच्या जुन्नर आणि आंबेगावमध्ये संस्था आहेत. जास्तीत जास्त संस्था या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि जुन्नर तालुक्यात माझं शिक्षण झालं आहे. त्यामुळे मी पहिल्या टॉप 10मध्ये मी ठरवलं होतं की श्री रंगदास स्वामीची संस्था त्या ठिकाणी द्यायची, म्हणजे द्यायची. इंटरव्ह्यू देखील दिला, त्याविषयी मी बोलेलच तुम्हाला काय अशी सिच्युएशन तिथली. पुणे, आता हा मला मिळाली संस्था 4 नंबरला ही संस्था मिळाली. त्याच्यानंतर 11 नंबरला जी संस्था आहे मावळ शिक्षण प्रतिष्ठान, हे मला काही मिळालं नाही. त्यानंतर 12 नंबरचा प्रेफरन्स होता कैलास शिक्षण संस्था किंवा कैलास शिक्षण मंडळ राहू, ही मला आलेली 5 नंबरची इंटरव्ह्यूसाठीची संस्था होती, ज्या ठिकाणी माझं विदाऊट एनी मनी, पहा तुमच्यासाठी सांगतोय, ही देखील संस्था पुणे जिल्ह्यातील केवळ क्वालिटीलाच प्राधान्य देणारी संस्था आहे. पहा, मी तुम्हाला आत्तापर्यंत ज्या मला आलेल्या 5 संस्था आहेत त्याच्यापैकी 4 संस्था अशा सांगितल्या की जिथे 1 रुपयाही घेतला जात नाही. पहिली संस्था सांगितली तुम्हाला मी मुंबईची, त्या ठिकाणी भारतीय विद्याभवन. दुसरी संस्था मला आलेली मी सांगितली तुम्हाला, जी ऑलरेडी मी दिलेली होती, ती म्हणजेच पहा, आणि नशिबाने मला अशाच संस्था आल्या की ज्या 1ही रुपया घेत नाहीत. पहा, त्याच्यानंतर तिसरी संस्था मी सांगितली तुम्हाला शिक्षण प्रसारक मंडळी. त्यानंतर चौथी संस्था रंगदास स्वामींची आहे, त्याविषयी मी तुम्हाला काही जास्त बोललो नाही. 5 नंबरची संस्था कैलास शिक्षण मंडळ राहू, ही संस्था, या संस्थेविषयी मी तुम्हाला बोललो. खूप छान संस्था आहे, खूप छान शाळा आहे. मी या संस्थेविषयी का बोलतोय, कारण की या कैलास शिक्षण मंडळ राहू येथे असणारा स्टाफ देखील खूप चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीने कोऑपरेशनची भूमिका इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं तुम्ही भविष्यात या संस्थेला देखील प्राधान्य देऊ शकता. त्यानंतर पुणे, आता इथे पुणे जर पाहिलं तर द डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया पुणे, ही देखील संस्था मला आलेली होती 10मध्ये. मी सुद्धा थोडंसं नाव पाहून खरं तर या संस्थेकडे थोडंसं ओवाळलेलो होतो, कारण की ही संस्था खूप जुनी आहे. पण याविषयी मी जास्त बोलणार नाही. या संस्थेविषयी मी इथे माझा इंटरव्ह्यू मिस झाला होता. एक झालेला होता 26 नंबरची संस्था, आणि इथे असे 2 इंटरव्ह्यू माझे मिस झाले होते. बाकी मी सगळे इंटरव्ह्यू 8च्या 8 दिलेले होते. त्यानंतर पुढे पहा, पुणेचीच पुढची संस्था अहिल्या शिक्षण संस्था, निरव गज आपण असं म्हणतो, ही देखील मला 14 नंबरची इथे संस्था आहे, परंतु ती मला 7 नंबरला ही आलेली संस्था होती. 7 नंबरसाठी ही मला संस्था आलेली होती. बारामतीची संस्था आहे, ही देखील संस्था त्या ठिकाणी होती आणि इथे देखील मी म्हणजे सिलेक्ट होतो, वेटिंगसाठी मी होतो. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हे मला आलेलं नव्हतं. मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी तीसुद्धा मला आलेली नव्हती. त्यानंतर 17 नंबर महात्मा गांधी सर्वोदय संघ, ही सुद्धा संस्था मला आली नाही. त्यानंतर माझं सिलेक्शन झालेली पुढची संस्था 8 नंबरला जी मला आली होती, जी की इथे तुम्हाला 18 नंबरला ती संस्था दिसत आहे, भारतीय विद्यापीठ. भारतीय विद्यापीठ देखील फक्त आणि फक्त क्वालिटीला प्राधान्य देणारं भारतीय विद्यापीठ आहे. येथे तुम्हाला 9वी ते 12वीच्या जागा येतात. 100% तुम्ही या संस्थेला प्राधान्य द्या. मी स्वतः या संस्थेमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि सिलेक्ट देखील या संस्थेमध्ये झालो होतो.
कारण की इंटरव्ह्यूला 4 ठिकाणी जरी सिलेक्ट मी झालेलो होतो, मला शेरा देखील सिलेक्टेडचा आला होता, पण मी लगेच त्यांना सांगितलं की मी अशी अशी संस्था त्या ठिकाणी निवडलेली आहे, त्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, तुमचा पुढचा वेटिंगचा कॅन्डिडेट त्या ठिकाणी घ्या, एवढं लक्षात ठेवा. तर आज त्यांना त्यांचा पुढचा कॅन्डिडेट घेण्याची संधी मिळाली. तर भारतीय विद्यापीठ देखील फक्त आणि फक्त क्वालिटीला प्राधान्य देतं, त्यामुळं भारतीय विद्यापीठाला 100% तुम्ही प्रेफरन्स द्या. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की ज्या संस्था एकही रुपया घेत नाही त्या संस्थेविषयी तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर विद्याप्रसारणी सभा मला आली नाही, त्याच्यानंतर लोकमान्य शिक्षण संस्था आली नाही, श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ कोंढापुरी ही 21 नंबरची संस्था आहे. पहा, ही मला आलेली होती इंटरव्ह्यूसाठी 9 नंबरला, म्हणजे 10 पैकी 9 नंबरची संस्था होती मला श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ कोंढापुरी जर पाहिलं तर शिक्रापूरच्या जवळ असल्यामुळं मी तिला प्राधान्य दिलेलं होतं. आणि या ठिकाणी देखील माझं विदाऊट एनी मनी सिलेक्शन झालेलं होतं. इथे देखील अतिशय चांगली ही संस्था आहे. फक्त या ठिकाणी थोडासा संख्या जर पाहिली तर विद्यार्थ्यांची थोडी कमी आहे. आणि इथे जर पाहिलं तर अगदी त्या ठिकाणी असणारे जे मोठे IAS IPS अधिकारी जे होते त्यांनी या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतलेला होता. इंटरव्ह्यू अगदी छान घेतलेला होता. खरं तर इथे अगदी कडक इंटरव्ह्यू झाला आणि त्या ठिकाणी सिलेक्शनही माझं झालं. डॉक्युमेंटेशनसाठी त्यांनी मला बोलवलेलं होतं, परंतु माझं सिलेक्शन झाल्यामुळे मी तिथेच देखील त्यांना सांगितलं की तुमचा पुढचा कॅन्डिडेट तुम्ही घेऊ शकता. ही माझी 9 नंबरची संस्था, जी की इथे मी 21 नंबरचा प्रेफरन्स तिला दिलेला होता. त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड ही मला आली नाही. त्यानंतर शिवभूमी शिक्षण मंडळ देखील मला आलेलं नाही. त्यानंतर भारतीय विद्यापीठाची जागा होती ही 24 नंबरची, सायन्ससाठीची जागा होती. भारतीय विद्यापीठाची वरची जागा मला आली होती, याच्यातली एक जागा आली नाही मराठीची, मला वाटतं ही जागा मला आली नाही. त्याच्यानंतर पुणे श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हे देखील मला आलेलं नव्हतं. पहा, फक्त 1 मार्काचा फरक त्या ठिकाणी होता. श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे भोरमध्ये आहे माझ्या माहितीप्रमाणे, मला 124 मार्क होते आणि ज्याला 125 मार्क्स आहेत त्याचं देखील, म्हणजे इथं मेरिट लागलेलं होतं 125 मार्काचं, मला होते 124 मार्क्स, नाहीतर 25 म्हणजे माझे प्रेफरन्स पहिल्या 25मध्येच आले असते. पहा, तर मला 10 नंबरची संस्था जी होती, जी या ठिकाणी 26 नंबरला दिसत आहे, ती म्हणजेच अहिल्यानगरची अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर. आणि या ठिकाणी मी जाहिरातींचा अभ्यास करून या संस्थेला प्रेफरन्स दिलेला होता. अहिल्यानगरमध्ये असणारी ही सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेच्या अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक जागा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. जवळपास माझ्या विषयाच्या जवळपास 12 जागा या ठिकाणी होत्या, म्हणजे त्यामध्ये काही 20%, 40%, 60%च्या देखील जागा होत्या. त्यामुळे मी या संस्थेला प्रेफरन्स दिला. आणि त्यानंतर पहा, मी कसे प्रेफरन्स दिले ते तुम्हाला सांगतो. अहिल्यानगरचे प्रेफरन्स दिले, त्यानंतर मी थोडंसं मुंबईकडे गेलो. मुंबईची ही जी कॉलेज आहेत, ही कॉलेज नामांकित कॉलेज आहेत, लक्षात ठेवा. पार्ले टिळक विद्यालय हे कॉलेज देखील खूप चांगलं आहे. खरं तर मी हे खरं तर वरती द्यायला पाहिजे होतं पार्लेचं कॉलेज, हे मला 100% आलं असतं. इथे देखील वरती प्रेफरन्स दिला असता तरी चाललं असतं, पण ते मुंबईमध्ये असल्यामुळे मी थोडंसं त्याला खाली घेतलं. हे पार्ले टिळक विद्यालय आहे, हे सुद्धा खूप चांगलं आहे, इथे प्रेफरन्स देऊ शकता. चेंबूर मला असं वाटलं की हे आता विदाऊटलाच घेते ना, असं मला, म्हणजे विदाऊट एनी मनी घेतील म्हणून मी खरं तर मुंबईला प्रेफरन्स दिला होता. त्याच्यानंतर मी शिक्षण मंडळ कराड साताराचा विचार केला. त्यानंतर शिक्षण प्रसारक संस्था कवठे महाकाळची संस्था आहे त्याचा विचार केला. आता इथे एक लक्षात ठेवा, मी प्रेफरन्स देताना मी असा विचार केला, मग नंतर पहा बरं का मी काय विचार केला तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही त्या ठिकाणी 1 ते 12साठी आहात आणि तुम्हाला इंटरव्ह्यूच द्यायचा आहे, असंही तुम्हाला आपला जिल्हा सोडून जायचं आहे, बरोबर की नाही? असंही तुम्हाला आपला जिल्हा सोडून जायचं आहे, मग थोडीशी रिस्क घ्यायला काय हरकत आहे? मी विचार काय केला, आता लांबच जायचं आहे ना, थोडंसं जास्त स्पेस स्केलच्या वर्गांना जाऊया, असा मी विचार केला होता. म्हणजे मला पहिले 26च प्रेफरन्स आले, पण मी खालचे प्रेफरन्स कोणत्या बेसिकवरती दिले हे तुम्हाला सांगतो. मी त्या ठिकाणी असा विचार केला की सगळे मग आता आपण काय करू, जसंही आपल्याला तसंही बाहेरच जायचं आहे, बाहेरच जाऊन लढायचं आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्येच जायचं आहे, तर देताना काय करूया, 12वीची प्रेफरन्स 11वी 12वीच्या आधी देऊया. पे स्केल चांगला आहे, S16 आहे,
चांगली गोष्ट आहे. बाकीच्यांना जर आपण पाहिलं तर 9वी 10वीला 14 आहे. खालच्या वर्गांना जर पाहिलं तर त्या आता जागेनुसार कदाचित त्यांना S14 मिळतो, नसेल तर त्यांना मग S10 स्केल मिळतं आहे. म्हणजे त्या तुलनेने पाहिलं तर S16मध्ये खूप जास्त स्केल आहे, म्हणजे इतर वर्गांच्या तुलनेमध्ये. मग त्या जागा का द्यायच्या नाही, मग मी त्याचा देखील विचार केला. मग मी सर्वच्या सर्व माझे पहा तुम्ही प्रेफरन्स जर पाहिले तर हे सगळे 12वीचे प्रेफरन्स दिसतात बघा तुम्हाला, बरोबर ना. त्याच्यानंतर पहा मी म्हणजे 34 नंबरपर्यंत थोडेसे जवळचे आणि चांगले त्या ठिकाणी प्रेफरन्स मी 12वीच्या देण्याचा प्रयत्न केला, की मला जिथं अंदाजे वाटलं की तिथे आपल्याला विदाऊटला घेतील, विदाऊट म्हणजे विदाऊट एनी मनी. त्यानंतर मी अहिल्यानगरची संस्था दिली, त्यानंतर फलटणची दिली. पुढे बघा हे सगळ्या संस्था मी देत गेलो, लक्षात ठेवा. सातारा ही कोयना एज्युकेशन सोसायटी दिली. हे सगळ्या संस्था अशा जवळजवळच्या देत गेलो. त्यानंतर अहिल्यानगरची दिली, प्रवरानगरची दिली. पहा मग मी जवळचे, मग आम्हाला जर पाहिलं तर पुणे जिल्ह्याला जवळचे जिल्हे कोणते आहेत, अहिल्यानगर आहे. त्यानंतर इकडे जर पाहिलं तर सातारा आहे. त्यानंतर पाहिलं तर सांगली आहे, कोल्हापूर आहे. हे जिल्हे आम्हाला जवळ आहेत. जवळ म्हणजे पुणे विभागातील जिल्हे आहेत. रायगडसुद्धा इकडे जवळ आहे आम्हाला, मुंबई जवळ आहे. हे जिल्ह्यांचा मी आधी विचार केला. मी आधी त्या जिल्ह्यांचा विचार केला जे माझ्या जवळ आहेत. माझ्या पुणे जिल्ह्याला खेटून असणारे जिल्हे कोणते आहेत यासाठी मी आधी प्रेफरन्स दिल्याचं इथे तुम्हाला याच्यातून दिसेल. छत्रपती संभाजीनगर देखील वरच्या बाजूला आहे, त्यामुळे मी तिथे दिलं. आणि दुसरी गोष्ट 11वी 12वीच्या जागांना मी थोडंसं विचार केला, थोडेसे प्रेफरन्स देताना विचार केला. आता हे मी कुठपर्यंत केलं असं थोडंसं. त्यानंतर लातूर दिलं, लातूरसुद्धा जवळ असल्यामुळं मी म्हटलं चला लातूर देऊया. त्यानंतर मी नाशिकचा देखील विचार केला, नाशिक आहे. त्यानंतर मी नांदेडसुद्धा जवळ आहे, नांदेडच्या बऱ्याचशा जागा होत्या तर तिथेसुद्धा मी दिला. पण माझ्याकडून एक चूक झालेली होती, ज्या चुकीला मी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला वारंवार सांगतो. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड ही 63 नंबरला देऊन मी खूप मोठी चूक केली होती. शारदा भवन देखील 110% सांगतो तुम्हाला, फक्त आणि फक्त क्वालिटीलाच घेणारी संस्था आहे. मला गॅरंटी आहे माझं शारदा भवनमध्ये देखील काम झालं असतं. एवढी गॅरंटी होती का तिथे क्वालिटीलाच प्राधान्य दिलं जातं. तर तुम्ही विचार करा, नांदेडची संस्था ही आहे शारदा भवन. या संस्थेला बिनधास्त तुम्ही प्रेफरन्स द्या, वरती द्या. जर मला आधीच माहिती असतं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तर मी टॉप 3मध्ये देखील ही संस्था दिलेली असती. पण मला माहीत नव्हतं. पहा मला माहीत नव्हतं. मी तुम्हाला या संस्थेविषयी माहिती देणार आहे, स्पेशल व्हिडिओ देणार आहे मी तुम्हाला याविषयी. 100% तुम्हाला ती संस्था वरती द्यायची. तर ही श्री शारदा भवन मी 63 नंबरला दिली होती. आणि माझ्याबरोबर जे इंटरव्ह्यूला होते ना, बऱ्याच ठिकाणी जवळपास 5-6 ठिकाणी माझ्यासोबत जे इंटरव्ह्यूला होते त्यांनी शारदा भवनचा इंटरव्ह्यू देऊन आले होते आणि ते म्हटले तिथे एकही रुपया घेतला जात नाही. ज्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं. थोडंसं वाईट वाटलं, कारण की त्या ठिकाणी फ्री घेत आहे तर आपण ट्राय करायला पाहिजे होता, हे अशी माझी मानसिकता होती. पहा आणि त्यानंतर पहा मी धाराशिवकडे गेलो. आता इथून पुढे मी लांब 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 जिल्हे टाकत गेलो आहे बघा इथे. त्यानंतर मी नाशिकचाही विचार केला. नाशिकनंतर मी कधी कधी असे ही नावं पाहूनही मी काय करायचा थोडासा विचारपूर्वक द्यायचा. त्यानंतर साताराकडे गेलो. अशा पद्धती. पण तुम्हाला एवढे प्रेफरन्स देता येणार नाहीत. तुमचे प्रेफरन्स लॉक होणार आहेत फक्त या जागेपर्यंत. 50च प्रेफरन्स तुम्हाला द्यावे लागणार आहेत. मग तुम्हाला मी सांगितलेली स्ट्रॅटेजी वापरा. अगदी जर तुमचा स्कोर थोडा कमी असेल, 20, 40, 60च्या देखील संस्था कुठेतरी द्या, काहीतरी प्रमाणात द्या. 50पैकी मी म्हणत नाही की खूप जास्त द्या. जर तुमचा स्कोर मी तुम्हाला सांगितला, तुमचा स्कोर पाहून तुम्ही त्या संस्थांना प्राधान्य द्या. इथे सरकारी नोकरी मिळवणं खूप अवघड झालं आहे आणि त्यातल्या त्यात मी म्हणतो 20%मध्ये जरी तुम्ही गेले तरी तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. कारण की मागच्या 2022च्या भरतीमध्ये जे 20%ला जॉईन झाले त्यांना आत्ता आजची सिच्युएशन सांगतो 40%वरती ते शिक्षक गेलेत. काही दिवसात ते 60%वरती जातील. 60 म्हणजे जवळपास 60,000 तुम्हाला पगार जवळपास मिळेल. पहा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बिंदास त्या संस्थांचा देखील विचार करा ज्या 20, 40, 60ला जवळच्या संस्था आहेत. कारण की तुम्हाला एकतर काय करावं लागणार आहे, डू ऑर डायची परिस्थिती आहे. करा किंवा मरा. एकतर द्या, नसेल तर भरतीतून बाहेर पडा. म्हणजे एखाद्याने रिस्कच घेतली नाही, तो फक्त म्हटला मला 100%च्याच द्यायचे आहेत, चला
पण त्याचा स्कोर त्या लेवलचा जर नसेल तर त्याला त्या ठिकाणी काहीच उपयोग नाही. बाकीचे त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातील, तुम्ही फक्त वेटिंगला राहणार. आणि आत्ताच सांगतो, वेटिंगच्या जागा 100% वेटिंगच्यामध्ये फेज 2 होणार की नाही असे देखील बऱ्याच जणांनी विचारलं. फेज 2 होणार आहे, होईल, पण तो फेज 2 सारखा, म्हणजे फेज 2 म्हणजे मला काय म्हणायचं आहे, टेट 2 सारखा मोठा होणार नाही. फेज 2 हा टेट 2 सारखा मोठा होणार नाही, कारण की फेज 1मध्येच, टेट 3च्या फेज 1मध्येच जास्तीत जास्त कॅन्डिडेट जॉईन होतील, जास्त जागा रिक्त राहणार नाहीत. टेट 2मध्ये तसं झालं होतं, जागा रिक्त राहिल्या होत्या म्हणून तो फेज 2 झाला आणि जास्त जागेंचा झाला. तसं या वर्षी होईलच असं नाही. होऊ पण शकतं, पण होईलच असं नाही. त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी लांब लांबचे प्रेफरन्स दिले पहा अगदी. आणि माझा शेवटचा प्रेफरन्स आपण पाहूया काय दिला होता, मी जरा विचार करतो. पहा इथे आपण थोडंसं पाहूया. शेवटचा माझा जो प्रेफरन्स होता, तो शेवटचा प्रेफरन्स माझा काय होता आपण थोडंसं चेक करूया. गडचिरोली पहा, दिसतोय का माझा. मी गडचिरोलीमध्ये जायची देखील तयारी ठेवली होती. चला जाऊया गडचिरोलीमध्ये, टेन्शन नाही, तिथे आदिवासी बांधव आहेत, त्यांना जाऊन शिकवायचं, ही देखील माझी तयारी होती. 525 नंबरचा गडचिरोलीचे प्रेफरन्स दिसत आहेत तुम्हाला पहा. हिंगोलीचे प्रेफरन्स आहेत, वाशिमचे आहेत, चंद्रपूरचे देखील दिलेत मी. घाबरायचं नाही, लढायचं पहा, रडायचं नाही तर लढायचं. आणि या सगळ्या जागा पहा, या एडेडच्या इथपर्यंत जागा होत्या आणि खाली मग मी काय केलं, 20%, 40%, 60%च्या देखील जागा दिलेल्या होत्या. वरती देखील मी जागा 40%, 20%, 60%च्या दिल्यात बघा. इथे असं नाही की फक्त दिल्यात, मी आधीच्या जागा देखील दिल्यात 20%, 40%, 60%. बघा, ह्या सगळ्या जागा दिल्यात मी. का मला वाटलं असतं ना, मी काय म्हटलं असतं, त्याला 100%च्याच देऊया 100%च्या, पण मी तसा विचार केला नाही. मी अगदी जर पाहिलं तर बघा, मला संस्था किती होत्या, 20, 40, 60च्या संस्था, ते आपण चेक करूया. बघा जवळपास मला वाटतं मी 525 प्रेफरन्स दिले, त्यानंतर 300 म्हणजे जवळपास 360 प्रेफरन्स, 500मधले 360 फक्त एडेडचे होते, इतर सगळे 20, 40, 60चे प्रेफरन्स आहेत. तुम्हाला देखील मी आत्ताच सांगतो, 100% सांगतो, 20%, 40%, 60%चे देखील प्रेफरन्स येतील तुमच्या गुणांच्या आधारावरती. काही संस्था तुम्हाला 20, 40, 60च्या देखील द्यायच्या आहेत. मी तुम्हाला काल एक ट्रिक सांगितलेली होती, 100 गुणांपेक्षा जर कमी असेल तर साधारणतः 50पैकी 25 संस्था तुम्ही 100%च्या द्या. उरलेल्या 25 संस्था जवळपास तुम्ही 20, 40, 60च्या जरी निवडल्या, म्हणजे तुम्हाला कुठंतरी रिस्क घ्यावी लागणार आहे तुमचं सिलेक्शन होण्यासाठी, तर ते करावं लागेल. ज्यांना 100 ते 120 स्कोर आहे त्यांनी कमीत कमी 40च्या संस्था आहेत त्या 100%च्या देऊ शकता, पण कमीत कमी 10 तरी संस्था अशा द्या ज्या 20, 40, 60%च्या असतील, म्हणजे तुम्हाला तिथे तरी कुठंतरी संधी राहील. त्यानंतर ज्यांचा स्कोर हा 120 ते 140 होता त्यांनासुद्धा मी सजेस्ट केलं होतं, जवळपास 45 संस्था 50पैकी तुम्ही अशा द्या की ज्या 100% असतील, पण एक 5 तरी संस्था तुम्ही अशा निवडा ज्या जवळपासच्या तुमच्या असतील, ज्या की 60, 40 आणि 20%च्या असतील, त्यांना देखील प्राधान्य द्या. आणि मी पुढं सांगितलं होतं, ज्यांना 140 आणि अबोव स्कोर आहे त्यांनी 100%च्या संस्था दिल्या तरी चालतील. इन केस त्यांना असं वाटत असेल की बाबा मला त्या 50पैकी समजा एक 3-4 संस्था अगदी 60%ची द्यायची आहे, 40%ची द्यायची आहे, 20%ची द्यायची, तरीही ते देऊ शकतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर टेट 2मध्ये जर पाहिलं तर जवळपास अनलिमिटेड प्रेफरन्स देण्याची संधी होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणी 10 ठिकाणी इंटरव्ह्यूची प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. विद्यार्थ्यांना 10 ठिकाणी जाता येत होतं, 10 संस्थांचा इंटरव्ह्यू देता येत होता. पण तसं आता होणार नाही, तर 3च ठिकाणी तुम्हाला एकाच 3 प्रमाण दिलं आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 3 ठिकाणी जायचं आहे आणि त्या 3ही ठिकाणी तुमच्यासाठी तेवढे कॅन्डिडेट असणार आहे. त्याच्यामुळं काळजी करू नका, तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हावं यासाठी माझ्याकडून खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक द्या आणि त्याच पद्धतीने नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की या भरती संदर्भातल्या ज्या ज्या महत्त्वाच्या व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. माझे अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.